Namaskar dear student. Today we are seeing big data, big insight. In the last video we have seen icebreaker activity. It is very interesting. Icebreaker activity brings us to our theme. What is the purpose of giving the lesson for your study? Here we are seeing today lesson. In the last video I have told you what is the meaning of big insight as well as big data. You know the meaning of big data. Big data means big information. Today we have a big information. It is in the form of internet. इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याजवळ मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन आहे. ते आपण कशी यूज करतो याच्यावर डिपेंड आहे. अनदर हिअर इज द हेडिंग पार्ट बिग इन्साइट. बिग इन्साइट मीन्स डीप अंडरस्टँडिंग ऑफ बिग डाटा, हाऊ इट कॅन बी यूज. हा डाटा कसा यूज केला जातो. आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याजवळ इन्फॉर्मेशन आहे आणि या इन्फॉर्मेशनचा उपयोग आपण आपल्या चांगल्या कामासाठी करू शकतो. आपण आपल्या प्रोग्रेसमध्ये त्यासाठी करू शकतो. आज आपण पाहतो का अशा मेनी कंपनीज आहे, इंडस्ट्रीज आहे का त्यांनी आपल्या या बिग डाटाचा उपयोग करून खूप पुढे गेलेले आहे आणि त्यांच्या ज्या कॉम्पिटिटर होत्या त्या मागे राहिलेल्या आहे. तर आजच्या काळामध्ये आणि हा इट इज इझिली अवेलेबल म्हणून तुम्हाला या बिग डेटाचं आपल्या जीवनामध्ये अत्यंत इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स इन बिग डाटा इन अवर लाईफ. सो द लेसन इज गिवन फॉर इट स्टडी. म्हणून आपल्या टेक्स्टबुकमध्ये हा लेसन इथे दिलेला आहे स्टडी करता. तर त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे. एव्हरीवन टॉक्स अबाउट द सक्सेस अँड एव्हरीवन टॉक्स अबाउट द प्रोग्रेस. प्रत्येक व्यक्ती आज आपल्याला माहीत आहे का सक्सेसविषयी, यशाविषयी बोलतो आणि प्रोग्रेसविषयी बोलतो. तर प्रोग्रेस कसं आहे, व्हेन यू फाइंड द डाटा, जेव्हा इन्फॉर्मेशन तुम्ही लर्न कराल ते पाहाल का या फील्डमध्ये कसं प्रोग्रेस करता येईल बा आणि त्याचा तुम्ही यूज कसा करता, त्यालाच म्हटलेलं आहे बिग इन्साइट म्हटलेलं आहे. देअर इज अ बिग डाटा अँड हाऊ यू यूज इट. तुम्ही कशा प्रकारे यूज करता त्याला बिग इन्साइट म्हटलेलं आहे. तर हा डीप अंडरस्टँडिंग ऑफ डाटा त्याला म्हणता येईल बिग इन्साइट. तर नाऊ वी आर गोइंग टू सी द लेसन word by word, line by line. It is useful for you to understand the meaning of the word. तुम्हाला शब्दाचे अर्थ कळेल, शब्दाचा पार्ट्स ऑफ स्पीच कळेल, तो ॲक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स इज इन ॲक्टिव्ह व्हॉइस ऑर इन पॅसिव्ह व्हॉइस हे कळेल आणि जेणेकरून यू यूज दिस वर्ड इन युअर डेली लाईफ. अल्टिमेट एम ऑफ द लर्निंग इंग्लिश लँग्वेज. ही लर्निंग इंग्लिश लँग्वेज लर्न करण्यामागचा उद्देश काय आहे का यू यूज this word in your day-to-day life. You have a fluency on English language. तुमची इंग्लिश लँग्वेजवर फ्लुएन्सी असली पाहिजे. यू कॅन बी एबल टू कन्व्हर्सेशन विथ अदर पीपल इन इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन दुसऱ्यासोबत करू शकले पाहिजे. तर हा उद्देश आहे आणि त्यामुळे आपण हेअर वी आर गोईंग वर्ड टू वर्ड अँड लाईन टू लाईन प्रत्येक शब्द पाहणार आहोत. हां, फर्स्ट हेअर इज गिवन व्हॉट इज बिग डाटा. बिग डाटा म्हणजे काय ते इथे थोडक्यात आपल्याला सांगितलेलं आहे. देअर इज अ रिव्हॉल्युशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डाटा. इथे लाईफस्टाईलमध्ये रिव्हॉल्युशन झालेली आहे आणि त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे तर त्याला रिस्पॉन्सिबल आहे बिग डाटा. बिग डाटामुळे आवर लाईफस्टाईल इज टोटली चेंज, पूर्णपणे बदललेली आहे. रिव्हॉल्युशन म्हणजे क्रांती घडून आलेली आहे, एकदम बदल चेंज घडून आलेला आहे. सडन चेंज इज कॉल रिव्हॉल्युशन. रिव्हॉल्युशन कशाला म्हटलं आहे ते सडन चेंज. तर मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडून आलेला आहे. our food habit, our health care, our traveling, our scientific pursuit, you name it, and everything has changed 360 degree. आणि तुम्ही कोणत्या गोष्टीचं नाव घेऊ शकाल म्हणते फूड हॅबिट आपली चेंज झालेली आहे.
देन आवर हेल्थ केअर, आपले हेल्थ केअरच्या बाबतीत आपले नॉर्म्स चेंज झालेले आहे. ट्रॅव्हलिंग आपलं चेंज झालेलं आहे. आवर सायंटिफिक परस्युएट करणे म्हणजे फॉलो करणे, पाठलाग करणे. तर आपलं सायंटिफिक परस्युट हे चेंज झालेलं आहे आणि इट इज एव्हरीथिंग टोटली चेंज. इथे 360 डिग्री म्हटलेलं आहे. 360 डिग्री म्हणजे 100% चेंज झालेला आहे आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि त्याला रिस्पॉन्सिबल आहे. तर कोण आहे? बिग डेटा इज रिस्पॉन्सिबल फॉर इट. द मॅसिव्ह डेटा आपल्याजवळ काय आहे? मॅसिव्ह म्हणजे बिग, खूप बिग डेटा आज आपल्याजवळ अवेलेबल आहे. अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वांडर आपल्यासाठी सरप्राईज निर्माण करत आहे, सरप्राईज देत आहे आपल्याला. वांडर मीन्स सरप्राईज. फ्रेंड्स, डू यू नो व्हॉट हॅपन वेन वी लाईक ए पोस्ट ऑन फेसबुक or share a post on WhatsApp, visit any website, make online purchase or watch a video? Here is a question mark. तुम्हाला क्वेश्चन केलेला आहे. व्हॉट हॅपन? फ्रेंड्स, डू यू नो? तुम्ही आता फेसबुकचा यूज करता, फेसबुक नसेल करत तर कोणी व्हॉट्सॲपचा यूज करते. तर व्हॉट्सॲपवर तुम्ही पोस्ट टाकल्यानंतर, फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर व्हॉट हॅपन? तुम्ही एखाद्या वेबसाईटला व्हिजिट देता, www. टाकता आणि एखादं म्हणजे तुम्ही ऑनलाईन खरेदीसाठी मेक ए ऑनलाईन पर्चेसिंग करण्याकरिता माहिती घेता त्या एखाद्या प्रोडक्टविषयी. वॉच व्हिडिओ, एखादा व्हिडिओ वॉच करता, जसं काही बिग डेटाबद्दल, बिग इन्साईटबद्दल, त्याच्यानंतर द यान ॲस्ट्रॉलॉजर्स डे याच्याबद्दल तुम्ही टाकल्यानंतर यू गेट ए लॉट्स ऑफ व्हिडिओ बिफोर यू. तुमच्यासमोर लॉट्स ऑफ व्हिडिओ येतात. यस, व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड. इट इज रेकॉर्डेड. आपण एक www साईट तिथे टाकली, त्याच्यानंतर एखादा आपण फेसबुकवर पोस्ट टाकली, व्हॉट्सॲपवर एखादी पोस्ट टाकली का ते रेकॉर्डेड होते. देन ॲक्टिव्हिटी ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटराईज अँड ॲनालाइज. त्याच्यावर मॉनिटर केल्या जाते, कंट्रोल ठेवल्या जाते आणि त्याच्यावर ॲनालिसिस केलं जाते, त्याचं वर्गीकरण करण्यात जाते. का व्हॉट टाईप इन्फॉर्मेशन डू यू लाईक? तुम्हाला कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन लाईक होते. सो ए ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कलेक्टेड. त्या संबंधात ह्यूज डाटा कलेक्टेड केला जातो. ह्यूज मीन्स बिग डाटा इज कलेक्टेड. लेट मी गिव यू an idea of a huge data might be. आता तुम्हाला एक एक्झाम्पल इथे देत आहे. लेट मी गिव यू यान एक्झाम्पल. मी तुम्हाला देतो असं इथे टेक्स्ट म्हटलेलं आहे. बिग डेटा कॅन बी पेंटाबाईट अँड एक्झॅबाईट. तर बिग डाटा इज पेंटाबाईट. पेंटाबाईट एक युनिट आहे का जे आपण जी बी तुम्हाला माहीत आहे आपल्या मेमरीमध्ये म्हणजे मोबाईलमध्ये असते. 128 GB मेमरी असते, 64 GB असते. हे GB जेवढी जास्त असेल तेवढा आपला फोन वर्क करतो, तुम्हाला माहीत आहे. तर GBच्या खूप मोठी मेमरी, मोठं मेजरिंग युनिट इथे सांगितलं आहे. युनिट ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1000 मिलियन डाटा त्याच्यामध्ये असतो. तर असं एक एक्झॅबाईट त्याच्याही वरचं एक युनिट आहे. हेअर इज गिवन कॉन्सिस्टिंग ऑफ बिलियन्स टू ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड मिलियन्स ऑफ पीपल. आणि हा तुमचा रेकॉर्ड मिलियन्स ऑफ पीपलसाठी अवेलेबल असतो. ऑल फ्रॉम द डिफरंट सोर्सेस. फॉर एक्झाम्पल वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन. हा सगळ्यांसाठी अवेलेबल असतो. यामध्ये मिलियन्स, याच्यामध्ये आपल्याला पेटाबाईट्स अँड एक्झाबाईट्समध्ये अवेलेबल असतो. मोठ्या प्रमाणात अवेलेबल असल्याचं आपल्याला इथे रेकॉर्डेड केलं जातं, त्याच्यावर मॉनिटराईज केलं जातं, त्याचं ॲनालाइज केलं जाते. देन मोबाईल डाटा अँड सो ऑन. द डाटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज एनॉर्मसली इन्क्रीजिंग इन व्हॉल्यूम. तर जो डाटा आहे तो दिवसांदिवस काय होत आहे? वाढत आहे. इन्क्रीजिंग त्याची एनॉर्मस म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्याचं दिसून येत आहे. टू इंडस्ट्रीज अँड कंपनी एनॉर्मसली इन्क्रीजिंग इन व्हॉल्यूम मीन्स अमाऊंट, त्याचा साईजमध्ये वाढत आहे. देन इट इज इन्क्रीजिंग व्हॉल्यूम. व्हेरिएशन त्याच्यामध्ये होत आहे, चेंजेस होत आहे. व्हेलॉसिटी वाढत आहे, त्याची स्पीड वाढत आहे, म्हणजे आपल्याला इन्स्टंटली आपल्याला डेटा अवेलेबल होत आहे.
व्हेरॅसिटी मीन्स त्याची ट्रूथफुलनेस, त्याची सत्यता वाढत आहे. अँड व्हॅल्यू अँड इम्पॉर्टन्स, व्हॅल्यू म्हणजे इम्पॉर्टन्स त्याचं वाढत. सच ए बिग डेटा इज इझी टू ऑब्टेन. आणि आजच्या काळामध्ये आपल्याला बिग डेटा ऑर्न करणे, मिळविणे आज इट इज नॉट ए डिफिकल्ट थिंग. कोणत्याही बाबतीमध्ये आपल्याला माहिती पाहिजे, कुकिंगविषयी असो का तुमची कोणत्याही तुमची ड्रेसविषयी असो, तुम्हाला ज्या बाबतीत माहिती पाहिजे, यू फेवराईट सॉन्गविषयी माहिती पाहिजे आहे तुम्हाला, तर ते सॉन्ग इझिली अवेलेबल अँड इन्स्टंटली यू गेट इट. कारण तिथे अवेलेबल आहे. बिग डाटा इट ॲनालाइज, त्याचं वर्गीकरण करून ठेवलेलं आहे. म्हणून तो डाटा इन्स्टंटली कम टू यू, ताबडतोब तुमच्याकडे. सच ए बिग डाटा इज इझी टू ऑब्टेन बट सो मॅसिव्ह दॅट इट चॅलेंजेस द करंट कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजी. आणि कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजी जे आहे, जे याचं हिशोब ठेवणारा आहे, तर त्यांच्यासाठी एक त्या टेक्नॉलॉजीचा एक काय आहे, हा बिग डेटा चॅलेंजच असल्याचा आहे. हेन्स बिग डेटा ॲनालिटिक इज यूज टू गिव्ह इनसाईट वेअर प्रिव्हियसली इनकॉम्प्रिहेन्सिबल. सो बिग डेटा ॲनालिटिक्स इज यूज. बिग डेटा ॲनालिटिक्स त्याचं ॲनालिसिस केल्या जाते, बिग डेटा त्याचं वर्गीकरण केलं जाते. इज यूज गिव्ह इनसाईट, आपल्याला डीप त्याचं अंडरस्टँडिंग भेटत आहे. दॅट वेअर प्रिव्हियसली मीन्स अर्लियर, अगोदर, इन कॉम्प्रिहेन्सिबल, अगोदर हे आपल्याला समजण्याच्या पलीकडले होतं का, हाऊ इट वर्क, हे कसं काम करते. कॉम्प्रिहेन्स होणे म्हणजे अंडरस्टँड होते, आणि त्याच्या अपोजिट इनकॉम्प्रिहेन्सिबल ॲक्झिक्टिव्ह तयार. कॉम्प्रिहेंड म्हणजे अंडरस्टँड होणे, समजणे, त्याचं ॲक्झिक्टिव्ह केलेलं आहे इथं कॉम्प्रिहेन्सिबल. आणि त्याला आता आयन लावल्यामुळे तो निगेटिव्ह शब्द झालेला आहे, अपोजिट वर्ड झालेला आहे, इनकॉम्प्रिहेन्सिबल. अशा प्रकारे हा वर्ड एवढा मोठा तयार तुमच्यासाठी झालेला आहे. प्रिव्हियसली म्हटलेला आहे, अगोदर हा इनकॉम्प्रिहेन्सिबल होता, म्हणजे समजण्यासारखा नव्हता. परंतु आता आपल्याला बिग डेटा वी अंडरस्टँड टुडे अँड हाऊ इट वर्क वी अंडरस्टँड टुडे. बिग डेटा analytic is a complex process of examining large and varied data sets or big data to uncover information. Say here is told big data analytic is a complex process. हे एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, एक सॉफ्टवेअर प्रोसेस आहे. एक्झामायनिंग लार्ज अँड व्हेराईड डाटा, जो दररोज व्हेराईड डाटा इन्फॉर्मेशन क्रिएटिव्हिटी, लोकांच्या क्रिएटिव्हिटीने मिळत असतो, तो डाटा काय केला जातो, स्टोअर्ड केला जातो. कॉम्प्लेक्स प्रोसेस, लार्ज व्हेराईड डाटा सेट केला जातो त्याला बिग डाटा टू अनकवर इन्फॉर्मेशन. मग तो सगळ्यांसाठी ओपन केला जातो. सच ॲज हिडन पॅटर्न, अननोन कोरिलेशन, मार्केट ट्रेंड अँड कस्टमर प्रिफरन्स. कस्टमरचा प्रिफरन्स कशासाठी आहे, हे सगळ्या माहिती मग त्याचं ॲनालिटिक केलं जाते, ॲनालिसिस केल्या जातं, आपल्याला दिसून येते. तर इथे आपल्याला हिडन पॅटर्न असते, सगळं लपलेलं पॅटर्न असते, अननोन कोरिलेशन असते एका याचा दुसरे याच्यासोबत. अँड मार्केट ट्रेंड, मार्केट कशाकडे चालू आहे, लोकांची आपण म्हणतो फॅशन काय आहे बॉ, ट्रेंड्स काय आहे, लोकांची आवड काय आहे, ट्रेंड्स म्हणजे आवड आपल्याला म्हणता येईल. तर इथे आपल्याला हे सगळं इन्फॉर्मेशन मग आपल्याला त्याचं ॲनालिसिस करून प्रेझेंट टू पीपल. तर हे कोणाचं काम आहे, सॉफ्टवेअरचं काम आहे. इट इज डुईंग सॉफ्टवेअर. त्याचं वी सर्च ए ह्यूज डाटा अवेलेबल विथ द इंडस्ट्रीज दे कॅन हॅव ए इन्युमरेबल ॲडव्हान्टेज. आणि मग हा सगळा बिग डेटा अवेलेबल होतो आपल्या सगळ्यांसाठी, इंडस्ट्रीजसाठीच नाही तर कंपनीसाठीच नाही. इट इज अवेलेबल टू ऑल पीपल, सगळ्यांसाठीच. इट इज अ फ्री, सगळ्यांसाठी फ्री आहे. यू यूज इंटरनेट अँड देन टेक ए डाटा. तुम्ही डेटा घ्या आणि डेटाचा यूज करा. देन इन्युमरेबल म्हणजे असंख्य, आपण मोजू शकत नाही. न्यूमरेबलच्या अपोजिट इनन्यूमरेबल advantages. Hence all the industries are trying to reap the maximum benefit from it. आणि सो टुडे मॅक्झिमम कंपनीज, मोठ्या प्रमाणामध्ये कंपनी आज काय करत आहे, रीप करत आहे, टेक करत आहे. रीप करणे म्हणजे कापणी करणे होते, परंतु इथं रीप करणे म्हणजे काय करणे, घेत आहे, मॅक्झिमम बेनिफिट घेऊन राहिलेला आहे. मेनी कंपनीज आर टेकिंग बेनिफिट ऑफ बिग डेटा.
बिग डेटाचा हे इन्फॉर्मेशन जे जगामध्ये उपलब्ध आहे आज इंटरनेटच्या माध्यमातून आज अवेलेबल होते आपल्याला इन्स्टंटली ॲट युअर होम, घरी बसल्या बसल्या आपल्याजवळ इन्फॉर्मेशन भेटते. त्याचा मेनी कंपनीज आर टेकिंग ॲडव्हान्टेज. देन मेनी इंडस्ट्रीज याव ॲडव्हान्स बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर. हिअर इट इज टोल्ड दॅट. तर मेनी कंपनीज काय झालेल्या आहे का ज्यांनी या बिग डेटाचा यूज केलेला आहे तर त्या ॲडव्हान्स झालेला आहे. ॲडव्हान्स म्हणजे त्यांनी प्रोग्रेस केलेला आहे. त्यांच्या ज्या कॉम्पिटिटर होत्या त्या कॉम्पिटिटरपासून खूप पुढे चालले गेलेलं आहे. इथे आपल्याला इट इज टोल्ड, इट इज नॉट द अमाऊंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट बट व्हॉट द ऑर्गनायझेशन डू द डेटा इज व्हॉट मॅटर. तर डेटा तुमच्याजवळ हाऊ इट इज अवेलेबल, तुमच्याजवळ डेटा अवेलेबल किती आहे. डेटा इज सो मच ह्यूज डेटा इज अवेलेबल बट कशावर डिपेंड आहे, हाऊ यू यूज इट. तुम्ही तुमच्या प्रोग्रेससाठी, तुमच्या सक्सेससाठी कसा तुम्ही हाऊ यू यूज इट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. देर इज अ बिग डाटा ऑन इंटरनेटवर आज खूप उपलब्ध डाटा आहे. देर इज अ बिग डाटा बट इट इज मोर इम्पॉर्टंट काय आहे का हाऊ यू यूज इट, तुम्ही कसा यूज करता याला मोठं महत्त्व आहे. हिअर इज गिवन नेक्स्ट टॉपिक ऑफ द लेसन, युजेस ऑफ बिग डाटा. तर काही इथे एक्झाम्पल दिलेले आहे का कुठे कुठे आपण बिग डाटा यूज करतो, बिग डेटाचं यूज होत आहे. तर ते इथे आपल्याला काही पॉईंटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. लोकेशन ट्रॅकिंग, वेन यू वॉन्ट टू गो टू युअर फ्रेंड इन सिटी, इन बिग टाऊनमध्ये किंवा सिटीजमध्ये तुम्ही एखाद्या फ्रेंडकडे जायचं असतं, ही सेंड यू द लोकेशन मॅप. तो तुम्हाला काय करतो, लोकेशन पाठवतो आणि त्या लोकेशनच्या भरोशावर तुम्ही काय करू शकता, यू कॅन रीच डेफिनेटली टू हिज होम विदाऊट आस्किंग एनीवन. कोणालाही न विचारता यू गेट ए वे. तुम्हाला मॅप शो करते, रोड दाखवते, आपला मोबाईल दाखवते. लोकेशन ट्रेक करण्यासाठी, लोकेशन मिळविण्यासाठी बिग डेटा हॅज बीन यूजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रेकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ द प्लेस. एखाद्या प्लेसचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे, ते ठिकाण कुठे आहे हे शोधण्यासाठी. युअर GPS अँड गुगल मॅप, या हा GPS सिस्टम हे सुद्धा आपल्याला रस्ता दाखविण्याचं काम करते. आणि गुगल मॅप तुम्हाला माहिती आहे, ते गुगल मॅपच्या माध्यमातून तुम्ही एक्झॅक्ट प्लेसवर जाऊ शकता. मेक यूज बिग डाटा, त्याच्यामध्ये बिग डाटा हा यूज केला जातो अँड इट इज ॲडव्हान्टेजेस टू अस. शेवटी हा लोकांसाठी यूज केला जातो. विथ जिओग्राफिक पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सॉर वी गेट द रिअल टाईम डाटा अबाउट द ट्रॅफिक. आणखी आपल्याला विथ द जिओग्राफिकल पोझिशनिंग, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून, विथ जिओग्राफी म्हणजे काय होते, भौगोलिक. पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी, रेडिओच्या फ्रिक्वेन्सी येते. आयडेंटिफिकेशन सेन्सर वी गेट द रिअल टाईम डाटा अबाउट ट्रॅफिक. आपल्याला ट्रॅफिकविषयी, कोण्या ठिकाणी ट्रॅफिक आहे, व्हेन वी आर गोईंग इन द सिटीमध्ये आपण जात आहोत तर सिटीमध्ये कोणत्या रोडने ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक जॅम आहे का, जिथे आपण गेल्यानंतर आपलं वी गो देअर टेक ए लॉट्स ऑफ टाईम, जाण्याकरता खूप टाईम लागेल. तर ते आपल्याला अगोदरच याची ॲडव्हान्समध्ये माहिती भेटते. कंजेशन, कुठे काय आहे का हे झालेलं आहे बा, मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे बा, ट्रॅफिक जॅम झालेला आहे, कंजेशन ऑन ए पर्टिक्युलर रूट. कोणत्या रूटवर आहे, मग आपण वी विल नॉट टेक दिस रूट, आपण तो रूट घेणार नाही. जेव्हा आपण सिटीमध्ये जर्नी करत आहोत, प्रवास करत आहोत, आपल्याला एखाद्या फ्रेंडकडे जायचं आहे, कुठेही जायचं आहे, तर पर्टिक्युलर रूटवर, कोणत्या रूटवर आहे. इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज, कोणता रूट क्लोज झालेला आहे, तिथे समोर जाता येत नाही, त्याची माहिती बिग डेटा इट इज ऑन अवर मोबाईल. ऑर इफ इट इज अ वन वे रूट, काही रूट असे असतात का फॉर द सेफ्टी ऑफ द पीपल गव्हर्मेंट मेक इट वन वे रूट, एका इकडून जाता येते. यू कॅन नॉट गो अनादर साईड, म्हणजे येता येत नाही, जाता येते, येता येत नाही, कुठे जाता येते, येता येत नाही. अंडरस्टँडिंग ॲक्सिडेंट प्रोन एरिया, आणि ॲक्सिडेंट प्रोन एरियाज कुठे आहे, यू विल अंडरस्टँड ऑन युअर मोबाईल, तुमच्या मोबाईलवर तुम्हाला कळेल. in such type of things you will get information on your mobile. You can plan your own route according to the travel time.
तुमच्याजवळ ट्रॅव्हल टाईम किती आहे त्यानुसार यू कॅन मॅनेज युअर रूट. तुमचा रूट तुम्ही घेऊ शकता आणि तुमची ओन जर्नी, तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, ट्रॅव्हलिंग करायचं आहे, डेस्टिनेशन प्लेस आहे, तुम्हाला मुंबईला जायचं आहे, तुम्हाला दिल्लीला जायचं आहे, यू कॅन टेक युअर रूट. तुमचा रूट तुम्ही घेऊ शकता. इफ यू हॅव ऑर्डर समथिंग ऑनलाईन यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स इन ट्रान्झिट. आणि इफ यू हॅव डन ऑनलाईन परचेसिंग केली, जसं तुम्ही ड्रेस खरेदी केला, एखादा ऑर्नामेंट खरेदी केले आणि ती कुठे आहे, एखादं बुक खरेदी केलं, यू हॅव परचेस बुक ऑनलाईन परचेस केलं आणि ते ऑर्डर दिल्यानंतर सध्या कुठपर्यंत आलं, यू कॅन ट्रॅक इट. तुम्ही त्याला ट्रॅक करू शकता. त्याची माहिती तुम्हाला आपल्या घर बसल्या मिळू शकते. आणि केव्हा एक्झॅक्टली व्हेन इट कम टू युअर हाऊस, ते ऑनलाईन परचेसिंग तुमच्या घरी केव्हा येणार आहे, यू गेट ए एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ द गुड्स आणि यू कॅन ऑल्सो ट्रॅक, तर तुमच्या जे पार्सल तुमच्याकडे येत आहे त्याची कंडिशन कशी आहे याची सुद्धा तुम्हाला माहिती भेटते. दिस हॅज इमेन्सली हेल्प द लॉजिस्टिक कंपनी टू रेड्यूस द रिस्क इन ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्टमध्ये खूप रिस्क असते. लॉजिस्टिक म्हणजे सप्लायिंग कंपनी, काही मालाचा सप्लाय करतात, त्यांची याच्यामुळे रिस्क कमी झाले आहे. दे ॲट युअर होम, त्यांना अंडरस्टँड होते का व्हेर इज देअर गुड, व्हेर इज देअर ट्रक, त्यांचा ट्रक कुठे आहे, त्यांचा माल कुठपर्यंत पोहोचला, बाय रेल्वे, बाय एरोप्लेन, कोणत्याही साधनाने जात असो तर ते ट्रॅकिंग करू शकते का व्हेर इज देअर गुड्स. ज्या लॉजिस्टिक त्यांची रिस्क कमी झालेली आहे याच्यामुळे. इम्प्रूव्ह स्पीड अँड रिलायबिलिटी इन डिलिव्हरीमध्ये एक्झॅक्टनेस आल्याचं दिसते आपल्याला, ट्रूथफुलनेस आलेली दिसते, विश्वसनीय. रिलायबिलिटी म्हणजे ट्रूथफुलनेस, विश्वसनीयता आलेली आहे. कशामुळे, या बिग डेटाचा यूज केल्यामुळे, लोकेशन ट्रॅकिंगचा आपण यूज करत असल्यामुळे कस्टमरला सुद्धा कळते का व्हेर इज देअर ऑर्डर गुड्स कुठे आहे, आणि त्या सप्लायरला सुद्धा, ज्याने सप्लाय केलेला आहे त्याला सुद्धा अंडरस्टँड होते का व्हेअर हिज गुड रिच, त्याचा माल कुठे पोहोचलेला आहे, कस्टमर गेट ऑर नॉट, हे एक्झॅक्टली कळते. अनदर पॉईंट इज गिवन हिअर, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न. वेदरचं पॅटर्न अंडरस्टँडिंग करण्याकरता आपल्याला बिग डेटा इज यूज, मोठ्या प्रमाणामध्ये बिग डेटा इज यूज. देर आर द वेदर सेन्सर अँड सॅटेलाइट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. ग्लोब मीन्स अर्थ, संपूर्ण पृथ्वीच्या भोवताल वेदर सेन्सर लावलेले आहे आणि सॅटेलाइट्स लावलेले आहे. त्याचा यूज आपल्याला, ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कंटिन्युअसली बिईंग रिसिव्ड फ्रॉम देम, आणि त्यांच्याकडून आपल्याला ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा डेली आपल्याला मिळत असतो, गव्हर्मेंटला मिळत असते, आणि गव्हर्मेंट गिव टू पीपल, गव्हर्मेंट लोकांना देते. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग, आणि त्याचा उपयोग आपल्याला वेदर फोरकास्टिंग करण्याकरता, हवामानाचा अंदाज सांगण्याकरता आपल्याला होत असतो. की केव्हा, आता आपण काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालमध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये काय आलेला होता, सुनामी म्हणजे वादळ आलेलं होतं, स्टॉर्म आलेलं होतं, त्याच्यानंतर आपल्या कोकणामध्ये वादळ आलेलं होतं. तर हे कशामुळे आपल्याला अगोदर कळते की आपल्याला अगोदर या सेन्सर, वेदर सेन्सर लावलेले आहे, सॅटेलाईट लावलेलं आहे, हे सॅटेलाईट आपल्याला इन्फॉर्मेशन देते का केव्हा आपल्या भागामध्ये स्टॉर्म येणार आहे, वादळ येणार आहे. तर त्याची अगोदर माहिती भेटल्यामुळे आपण मोठ्या प्रमाणामध्ये जे डिस्ट्रक्शन होणार होता, जो नाश होणार होता, त्याला आपण स्टॉप केलेलं होतं. पीपल हॅव चेंज देअर प्लेस, लोकांना दुसऱ्या ठिकाणी आपण काय केलेलं होतं, चेंज केलेलं होतं. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. आपल्याला हे वेदर सेन्सर आहे, सॅटेलाईट सेटअप केलेले आहे, ते आपल्याला दे गिव्ह ए ह्यूज डेटा, ते आपल्याला माहिती देतात, आणि त्याच्याद्वारे मग आपण काय करतो, वेदर फोरकास्ट केल्या जाते, हवामानाचा अंदाज सांगितला जाते. वेदर पॅटर्न गिव्ह अस द वॉर्निंग ऑफ इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटी. इम्पेंडिंग म्हणजे हॅपनिंग, घडणारी, भविष्यात केव्हा घडणार आहे, म्हणजे 2 दिवसांनी 3 दिवसांनी केव्हा घडणार आहे. इम्पेंडिंग नॅचरल, नैसर्गिक कॅलॅमिटी म्हणजे डिस्ट्रक्शन, नाश, दुर्घटना केव्हा घडणार आहे, म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे इथे दिलेलं आहे, लाईक फ्लड्स,
फ्लड्स म्हणजे महापूर केव्हा येणार आहे याची आपल्याला अगोदरच ह्या वेदर सेन्सरच्या द्वारे सॅटेलाईट गिव्ह अस द इन्फॉर्मेशन. फ्लड, अर्थक्वेक, सुनामी याविषयी आपल्याला दीज आर द नॅचरल कॅलॅमिटीज. वी गेट अर्लियर इन्फॉर्मेशन, अगोदरच इन्फॉर्मेशन भेटते, अँड वी कॅन सेव्ह अवर सेल्फ, वी कॅन सेव्ह पीपल, लोकांचं बचाव करू शकेल. नेसेसरी प्रिपरेशन्स टू कॉम्बॅट देम. कॉम्बॅट म्हणजे फाईट करणे. तर या सुनामीसोबत, अर्थक्वेकसोबत, फ्लडसोबत किंवा स्टॉर्मसोबत, तर याच्यासोबत फायटिंग करण्यासाठी, याचा सामना करण्यासाठी आपण प्रिपरेशन करतो. मग कॅन बी मेड वेल इन द ॲडव्हान्स. ॲडव्हान्स मीन्स अगोदरच त्याची तयारी करून ठेवतो. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग. आणि हे वेदर सेन्सर अँड सॅटेलाईटच्या माध्यमातून आपण आज ग्लोबल वॉर्मिंग इज ए व्हेरी डिफिकल्ट टॉपिक, डिफिकल्ट प्रॉब्लेम, तर त्याचीसुद्धा स्टडी करण्याला आपल्याला बिग डेटा इज यूज. प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. प्रेडिक्ट करते का नॅचरल रिसोर्सेस आपल्याला केव्हापर्यंत अवेलेबल आहे, वॉटर केव्हापर्यंत पुरेल आपल्या भागातलं. कारण मोठ्या प्रमाणामध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळे इन द समर सीझन देअर अवेलेबिलिटी ऑफ वॉटर इज लेस, म्हणजे पाणी खूप कमी होत आहे. तर असे अदर रिसोर्सेस केव्हापर्यंत पुरेल तर याचं प्रेडिक्शन केलं जाते युजिंग द बिग डेटा. बिग डेटाचा यूज करून. Today, friends, we stop here. In the next video, we shall see the next point given here about big data and big insight. So, friends, stay home, stay safe, and read every day, exercise, and watch videos to understand the lesson perfectly. So, thank you, friend. Thank you very much.